नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत TFWS बद्दल. ऍक्च्युली TFWS म्हणजे काय आणि या TFWS मध्ये कुठले विद्यार्थी एलिजिबल राहू शकतात, एकंदरीत यासाठी डॉक्युमेंटेशन काय लागतं आणि एकंदरीत याचे ऍडव्हान्टेज काय असणार आहेत आणि डिसएडव्हान्टेज काय असणार आहेत याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आणि हे इन्फॉर्मेशन घेत असताना महत्वाचं या ठिकाणी आहे की सध्याला जेही आपली डेट एक्सटेंड झाली आहे, या एक्सटेंड डेट मध्ये आपल्याला नेमकं काय करता येणार आहे आणि जे सध्या TFWS बद्दल माहिती देत आहे यामध्ये विद्यार्थी असेही या ठिकाणी विचार करतील, सध्या तर माझा ऑलरेडी फॉर्म फिल झाला आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे, व्हेरिफिकेशन पण झालंय, मग या TFWS ऑप्शनला मला जर यस करायचं असेल किंवा जर यदा कदाचित मी यस केला असेल त्याला नो करायचं असेल तर मला या ठिकाणी करता येईल का? हा विद्यार्थी हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्याला पडू शकतो. तर डेफिनेटली आपल्याला येस टू नो, नो टू येस सुद्धा आपल्याला करता येणार आहे. आणि यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना TFWS चा फायदा होऊ शकतो याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे. इन शॉर्ट जर सांगायचं असेल, ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करत होतो, रजिस्ट्रेशन करत असताना जे विद्यार्थी ओपन, लक्षात घ्या, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी, त्यानंतर EWS प्रवर्ग, त्यानंतर आपला ओबीसी असेल आणि SEBC या प्रवर्गातले जे विद्यार्थी मेल, या ठिकाणी मेल कॅन्डिडेटचं सांगेल, फिमेल बद्दल या ठिकाणी या कोट्यात काही जरी नाही केलं म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी आपण नो जरी केलं तरी या ठिकाणी आपल्याला चालणार आहे. पण जे विद्यार्थी पर्टिक्युलर ओपन, EWS, ओबीसी, SCBC या प्रवर्गात नाहीत, या विद्यार्थ्यांनी हमखास आपलं EWS जर यस असेल तर आपल्याला या ठिकाणी बेनिफिट होणार आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी आहे, NTच्या ऑल, NT1 टू NT3 पर्यंत, सोबतच VJDT या प्रवर्गात नसेल तर आपण यदा कदाचित या ठिकाणी यस केला असेल तर आपण या ठिकाणी नो करून घेतलं तरी चालणार आहे. यस करा अथवा नो करा या कॅटेगरी प्रवर्गांना, कारण ऑलरेडी या ठिकाणी ट्युशन फी माफच असते. कारण TFWS मधून आपलं काय माफ होणार आहे किंवा ऍडव्हान्टेज काय असणार आहे, जेही आपली कॉलेजची ट्युशन फी आहे हे फर्स्ट इयर पासून फोर्थ इयर पर्यंत पूर्ण आपली माफ होणार आहे. ठीक आहे, मग यासाठी एकंदरीत एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे याबद्दल आपण माहिती घेऊ. आणि हे माहिती घेत असताना या TFWSच्या किती सीट्स असतात जर पाहिलं असता, या ठिकाणी TFWSच्या जे काही कॉलेजचा सेक्शनल इंटेक आहे, या सेक्शनल इंटेकच्या 5% सीट आपल्याला असतात. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये 60 जागा उपलब्ध आहेत या ठिकाणी आपल्याला 3 जागा मिळत असतात. ज्या ठिकाणी 120 जागा आहेत या ठिकाणी आपल्याला 6 जागा मिळत असतात. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर त्या ब्रांच अनुसार आपल्याला या सीटचं डिवायडेशन होत असतं. आणि या जी सीट्स आहेत या सीट आपल्याला ऑन द बेसिस ऑफ मेरिट वरती या ठिकाणी मिळत असतात. हे कशा मिळतात मी पुढील या ठिकाणी स्लाइड मध्ये इन्फॉर्मेशन देईल. मग या ठिकाणी जे TFWSच्या जे सीट्स आहेत, या सीट खरंच फक्त इंजिनिअरिंगला आहेत का अदरही कोर्सेसला आहेत याबद्दल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पाहिलं असता, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, त्यानंतर MBA, MCA, बी फार्मसी, जे काही आपले एक कोर्सेस आपण घेतो प्रवेश प्रक्रियेमध्ये, या सर्व कोर्ससाठी या सीट्स आपल्याला अवेलेबल असतातच. ठीक आहे, नेक्स्ट आहे की या सीटसाठी कुठले विद्यार्थी इलिजिबल राहतात. तर आपण एलिजिबिलिटीचा ज्यावेळेस विचार करू तर या ठिकाणी जेही कॅन्डिडेट महाराष्ट्र डोमिसाइल आहेत किंवा महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत, या महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी या सीट्स आपल्याला उपलब्ध राहत असतात. अदर दॅन स्टेटच्या कॅन्डिडेटला किंवा कॅन्डिडेट टाइप बी या मुलांना या सीट्स मिळत नाहीत. जे विद्यार्थी कॅन्डिडेट टाइप ए आहेत या मुलांनाच या सीट्स मिळत असतात. ठीक आहे, आणि या सीट्स मिळवण्यासाठी बेसिक एलिजिबिलिटी काय, की बेसिक एलिजिबिलिटी आपली एक तर ग्रुपिंग पाहिजे, सीईटी जेई मध्ये दिलेली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीईटी दिलेली पाहिजे, जेईची या ठिकाणी काही रिक्वायरमेंट नाहीये किंवा जेईच्या मार्कवरून या सीट्स मिळत नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपलं फॅमिली अॅन्युअल इन्कम 8 लाखाच्या मध्ये पाहिजे, तरच आपण या सीट्सला क्लेम करू शकतो. एलिजिबिलिटी म्हणजे पहिली एलिजिबिलिटी कॅन्डिडेट महाराष्ट्रीयन पाहिजे, दुसरी एलिजिबिलिटी त्या कॅन्डिडेटच्या फॅमिली इन्कम आपलं 8 लाखाचं आत पाहिजे, आणि तिसरी एलिजिबिलिटी आपण सीईटी एक्झामिनेशन दिलेली
पाहिजे तरच आपल्याला TFWS मध्ये एलिजिबल राहता येत असतं. मग आता TFW जेव्हा आपल्याला घ्यायचंय तर एकंदरीत कुठल्या कॉलेजमध्ये घ्यायला पाहिजे आणि कुठल्या कॉलेजमध्ये अवॉइड करायला पाहिजे, या ठिकाणी मी कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे याबद्दल माहिती देईल आणि अवॉइड कुठलं करायचं याबद्दल डेफिनेटली इन्फॉर्मेशन देईल. ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा विचार करतो, यामध्ये फर्स्ट आहेत गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, की जे की आपण टॉप दर्जाचे म्हणू शकतो. नंतर आहेत ओनली गव्हर्नमेंट कॉलेज, तर हे शक्यतो आम्ही अवॉइडच करतो. सम गव्हर्नमेंट कॉलेजेस फक्त या ठिकाणी चांगले आहेत, त्यापेक्षा जर आपण प्रायव्हेट ऑटोनॉमस किंवा प्रायव्हेटचा विचार केला तर ते मच बेटर राहू शकतो. नेक्स्ट आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचा या ठिकाणी आपण विचार करू शकतो. आणि यानंतर प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेज, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एकंदरीत इंजिनिअरिंग साठी एवढे या ठिकाणी प्रकार आपल्याला दिसून येतील. मग आता एवढ्या प्रकारात आपल्याला TFWS एक्झॅक्टली अप्लाय कुठे करायचंय, तर लक्षात घ्या, जे वरचे तुम्हाला कॉलम दिसत आहेत या ठिकाणी आपलं TFWS चक्क नो जरी केलं तरी काय अडचण नाहीये. फक्त आपल्या TFWS चे सीट भरायच्यात, या सीट प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेज या कॉलेजेसचे आपल्याला सीट भरायच्या आहेत. रिझन काय ते तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगून दे. पाहिलं असतं या प्रत्येक कॉलेजमध्ये TFW च्या सीट अवेलेबल असतात, पण आपल्याला भरायचे फक्त प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेज साठी. महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करायची आहे. जेही विद्यार्थी आपल्याकडे पेडला जॉईन आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने काउन्सिलिंग करतो याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली आहे. पण जे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन नाहीत पण थोडीफार इन्फॉर्मेशन पाहिजे, त्यातल्या त्यात पर्टिक्युलर मॅनेजमेंट कोटा आणि या वर्षीच्या स्पॉट राऊंड बद्दल, तर असे विद्यार्थी आपल्या जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, युट्यूब असेल, टेलिग्राम असेल अथवा व्हॉट्सअप ग्रुप असेल, यावरती जॉईन होऊन जे अपडेट्स आहेत ते आपण घेऊ शकता. महत्वाची गोष्ट आहे की आपण दिवाळीपासून आपली बुक पब्लिश केली होती, इंजिनिअरिंग हँडबुक. तर ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बुक घेतलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे खूप गुड फीडबॅक आहेत. जरी आपल्याला हे बुक हवे असेल तर आपण कुरिअरच्या माध्यमातून उपलब्ध करून घेऊ शकतात, किंवा या ठिकाणी लातूर किंवा पुणे या ठिकाणी आपण पर्टिक्युलर ऑफिसला येऊन सुद्धा बुक घेऊ शकतात. बुक मध्ये एकंदरीत सीईटी कट ऑफ, जेई कट ऑफ, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन युनिव्हर्सिटी, कुठले प्रायव्हेट कॉलेज आहेत, कुठले प्रायव्हेट ऑटोनॉमस आहेत, हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन बुक मध्ये दिली आहे. जे विद्यार्थ्यांनी बाय केली नसेल आपण सध्या बाय करू शकतात. ठीक आहे. सध्या हे अपडेट का देत आहे, एक तर प्रोसेस आपली डिले झाली ऑलरेडी आणि सध्या एक्सटेंड सुद्धा या ठिकाणी काही डेट झाल्यामुळे हे अपडेट तुम्हाला मी सध्याला देत आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना स्टुडंट हेल्पलाईन सेंटरची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर सध्याला आपल्याकडे डेट एक्सटेंड मुळे आणि जोसा काउन्सिलिंगचे ऑलमोस्ट 4th राऊंड कंप्लीट झाल्यामुळे स्लॉट शिल्लक आहेत, आपण जॉईन सुद्धा या ठिकाणी करू शकतात. जर इंटरेस्ट असेल आणि आपल्याला डेफिनेटली वाटत असेल की आपण इथं आल्यानंतर 100% आपल्याला फायदा होऊ शकतो, त्याच केसमध्ये आपण जॉईन करणं योग्य राहील. ठीक आहे. नेक्स्ट आहे की याची एकंदरीत ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे. तर ऍडमिशन प्रोसेसचा विचार केला असता तर जी आपली रेग्युलर प्रवेश प्रक्रिया, या प्रवेश प्रक्रियेसोबतच फक्त आपल्याला फॉर्म भरायचा आहे. या फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म फिल करत असेल त्यावेळेस आपल्याला TFWS ऑप्शन बद्दल विचारलं जाईल, त्या ऑप्शनला फक्त आपल्याला यस करायचं आहे. जर आपण यस केलं तर आपण या TFWS ऑप्शन साठी या ठिकाणी आपण पात्र राहणार आहेत. तर मग आता एक्झॅक्टली TFWS चे बेनिफिट्स काय ते तुम्हाला एका कॉलेजच्या फी स्ट्रक्चरच्या माध्यमातून समजून सांगेल. तर यामध्ये जसं की मी कुठल्या कॉलेजला प्रायोरिटी देणं गरजेचं आणि कुठल्याला देणं आवश्यक नाहीये त्याबद्दल मी क्लिअर करेन. पाहू शकतात आपण 2024-25 चं जे व्हीआयटी कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे हे आपण या ठिकाणी एक्झाम्पल साठी घेतले. सध्या व्हीआयटी कॉलेजची फीस 2.6 या ठिकाणी आपल्याला आहे, पण हे लास्ट इयरचा अपडेट या ठिकाणी राहिला त्यानुसार सांगेल मी. जर आपण ओपन कॅटेगरीची फीस पाहिली तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला जे ट्युशन फी आहे ते 1,62,608 रुपये एवढी दिसून येत आहे. पण त्याच कम्पॅरेटिव्ह आपण जर पाहिलं अदर कॅटेगरीमध्ये ओबीसी साठी 81,000 आहे, ईबीसी साठी, ईडब्ल्यूएस साठी आणि एससीबीसी साठी तर आपण पाहू शकतो 81,000 आहे. आणि जे काही खाली कॅटेगरी दिसतात TFWS, VJ, SCBC, SC आणि ST या कॅटेगरीची ट्युशन फी आपल्याला 000 किंवा 00 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला फर्स्ट पॉइंट क्लिअर केला, जर आपण या कॅटेगरी प्रवर्गात असाल तरच आपल्याला TFW यस करायचंय.
जर आपण या कॅटेगरी प्रवर्गात असाल तर आपल्या TFWS ऑप्शन येस करायची काहीच आवश्यकता नाही. आपण नो जरी केला तरी चालेल. आणि त्यातल्या त्यात जरी आपण या प्रवर्गात आहात पण विद्यार्थी मुलगी आहे तर आपण येस करा अथवा नो करा, तर ऑलरेडी आपल्याला गव्हर्नमेंट कडनं शिक्षण फ्रीच आहे. त्यामुळे या ठिकाणी क्लिअर झालं की यस कुठल्या कॅटेगरीने करायचंय, नो कुठल्या, आणि ते का करायचंय याचं मी प्रूफ तुम्हाला कॉलेजच्या ह्याच्यामध्ये दिला आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं असता तर ओव्हरऑल फीस आपल्याला 1,92,945 एवढी ओपन या कॅटेगरी लागते. पण याच विद्यार्थ्याला जर व्हीआयटी मध्ये TFWS मधनं जर सीट मिळाली तर या विद्यार्थ्याला जी फीस लागणार आहे 30,357 रुपये. म्हणजेच की आपल्याला फर्स्ट इयर पासून फोर्थ इयर पर्यंत 1,62,000 रुपये आपले पर इयर या ठिकाणी कमी होणार आहेत. म्हणजे 4 वर्षात जर विचार केला आपला तर या ठिकाणी जवळपास आपले 6,40,000 रुपये या फीसच्या प्रोसेसच्या माध्यमातून वाचतात. मग आता विद्यार्थी या ठिकाणी विचार करतील एवढे जर पैसे वाचत असेल तर मी TFWS मधनच ऍडमिशन मिळवायला पाहिजे. तर लक्षात घ्या, जर आपण व्हीआयटी म्हणा या कॉलेजचा ज्यावेळेस विचार करतो तर त्या ठिकाणी आपलं जे पर्सेंटाईल आहे यामध्ये आपण टियर 1, टियर 2 आणि टियर 3 असे कॉलेज जर घेतले तर व्हीआयटी सारख्या कॉलेजला ऑलमोस्ट 99.75 च्या पुढे आपल्याला पर्सेंटाईल लागतं जर आपल्याला CS, IT, EIDS या ब्रांचेस घ्यायच्या असतील तर. इन केस आपल्याला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल या ब्रांचेस घ्यायच्या असतील तर आपलं पर्सेंटाईल या ठिकाणी जवळपास 95 अबो असेल तरी चालू शकतं. ठीक आहे, तर हे TFWS बद्दल झालं. जर आपण टियर 2 चा विचार केला तर 95 ठीक आहे. टियर 3 चा विचार केला 88 किंवा 85 सुद्धा आपल्याला ठीक आहे. जर पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटी सोडून जर अदर युनिव्हर्सिटी मध्ये आपण ऍडमिशन घेत असेल तर आपले यापेक्षा जरी लो मार्क्स असतील तरी आपल्याला या ऑप्शनचा फायदा डेफिनेटली होतो. बरोबर आहे. तर आता ऑप्शन्स मी जसं मगाशी सांगितलं आपल्याला TFWS कुठे घ्यायचे, ओन्ली प्रायव्हेट आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस मध्ये. ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑप्शन्स भरू त्यामध्ये आपल्याला TFWS नो करूनच का नो असल्याचं ऑप्शन्स या ठिकाणी भरायचं आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतो आपण CUP कॉलेजचं एक्झाम्पल घेतले. CUP कॉलेजची जर ओव्हरऑल फीस पाहिली 1,42,000 ही CUP कॉलेजची फीस आहे. आणि हे जर आपण फीस जर पाहिली यामध्ये TFWS कॅन्डिडेटची लक्षात घ्या, केअरफुली पहा, ओपन कॅन्डिडेटला 1,42,000 आहे आणि TFWS कॅन्डिडेटला 1,25,240 आहे. म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत या कॉलेजच्या एकंदरीत ज्या ट्युशन फी येतात या खूप निग्लिजिबल आहेत. पण याच कॉलेजच्या ज्या डेव्हलपमेंट फीस आहेत आणि अदर फीस आहेत ह्या खूप जास्त जास्त आहेत. म्हणजे खूप हेवी या ठिकाणी फीस आपण म्हणू शकतो. या खूप जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपल्या TFWS एकंदरीत काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे जे विद्यार्थी थोडीशी परिस्थिती आपली गरीब आहे आणि आपल्या TFWS मधनं ऍडमिशन मिळवायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस मध्ये गव्हर्नमेंटच्या कम्पेरेटिव्ह 10% अमाऊंट मध्ये आपलं ऍडमिशन होऊ शकतो. पण हे जर आपण गव्हर्नमेंट मध्ये जात असेल तर अननेसेसरी आपल्याला खूप जास्त फीस जाते. यामध्ये जेही विद्यार्थी पर्टिक्युलर आपण पाहू शकतात NT1, NT2, NT3 या प्रवर्गात आहेत पण VGDT या प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांची जरी आपण फीस काढून बघितली तर याही विद्यार्थ्यांना 1,25,240 रुपये एवढी आपल्याला फीस लागत असते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला विचार करणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी या ऑप्शनची निवड करत असताना काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता TFWS ची तर आतापर्यंत आपण सर्व ऍडव्हान्टेज पाहिली, मग डिसएडव्हान्टेज काय? डिसएडव्हान्टेजचा जर विचार केला तर या ठिकाणी द कॅन्डिडेट जे कॅन्डिडेट या स्कीम मधून अप्लाय होणार असे विद्यार्थी या ठिकाणी पुढील 4 वर्ष कॉलेज अथवा ब्रांच चेंज करण्यासाठी पात्र राहणार नाहीये. हे सगळ्यात मोठे ड्रॉबॅक्स असणार आहे. तर त्यामुळे याचा विचार करूनच आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे. मेनली ज्या विद्यार्थ्यांना कॅप मध्ये TFWS मधनं सीट मिळाली आहे असे विद्यार्थी जर CUP कॉलेज अथवा VGTI कॉलेजला स्पॉट राऊंडला जात असतील तर 2 वर्षात या विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी आल्या आहेत स्पॉट राऊंड मध्ये. तर आपण विचार करून या TFWS ऑप्शनचा याही ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मी TFWS बद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. यदा कदाचित कुठला पार्ट या ठिकाणी इनकम्प्लीट राहिला असेल तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल प्रत्येक कमेंट्स या ठिकाणी आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे.